कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. पेण बाजार समिती परिसरात स्टार ट्रेडिंग कंपनीच्या बारदान गोडाऊनला अचानक आग. आगीत गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणात बारदान जळून खाक. वेंगुर्ले नगर परिषद भाजपच्या ताब्यात. नगराध्यक्षपदी दिलीप गिरप. भाजपला 16 जागांवर दणदणीत यश. रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय. 20 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा. विंटेज कारमधून भव्य विजयी मिरवणूक. आणि इटलीमधील बॅन घातक रसायनाचे कोकणामध्ये उत्पादन. दाभोळ खाडीतील जैवविविधता धोक्यात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पेण बाजार समिती परिसरात आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास स्टार ट्रेडिंग कंपनीच्या बारदान गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानांनी जलद हालचाली करत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील इतर गोडाऊन आणि दुकाने यांना मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यात यश आले. या आगीत गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणात बारदाने जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. मेरा नाम मंसूर सिद्दीकी, कंपनी स्टार ट्रेडिंग कंपनी। लंच का टाइम था, सब लोग लेबर खाना खाने को गई थी। कुछ ऊपर थे, कुछ नीचे थे। मैं भी नीचे ही था। आग लगी हुई देखी मैंने, ऊपर से कुछ गिरा, फिर हम लोग आए और पानी डाला उस पर। कंट्रोल नहीं हो पाया, हवा चल रही थी तो लगती चली गई। और पानी हम लोग डाल रहे थे, पूरी लेबर आ गई, सब पानी डाल रहे थे। बाद में थोड़ी देर में फायर ब्रिगेड भी आया। सध्या धुरंधर चित्रपटातील गाण्याची धूम सर्वत्र सुरू आहे आणि याची क्रेज आता खेडमध्येही पाहायला मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या खेड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. या विजयाच्या जल्लोषात आयोजित मिरवणुकीत मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले खेडचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते वैभव खेडेकर यांनी धुरंधरच्या तालावर ठेका धरला. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाजपने या निवडणुकीत उतरवलेले 3ही उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील उमेदवाराचाही भाजपच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या नेत्रदीपक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत राजकीय विजयाचा उत्सव आणि सिनेमाई अंदाजाने एक अनोखा संगम घडवला. वैभव खेडेकर यांचा उत्स्फूर्त डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. राजकारण आणि मनोरंजनाचा हा दुर्मिळ मिलाफ खेडमधील या विजय मिरवणुकीला विशेष चर्चेचा विषय बनवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवत मोठा विजय संपादन केला आहे. अंतिम निकालानुसार भाजपने विरोधकांना धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दिलीप लक्ष्मण गिरप यांनी मोठ्या फरकाने विजयी होत शहराचे नेतृत्व स्वीकारले. त्यांना तब्बल 2549 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेनेचे नागेश गावडे यांना 2119 मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे विलास गावडे 1854 तर उद्धव शिवसेनेचे संदेश निकम 839 मते मिळवू शकले. फक्त नगराध्यक्ष पदच नव्हे तर प्रभागनिहाय निकालातही भाजपने आपली ताकद दाखवून दिली. 20 पैकी तब्बल 16 जागांवर भाजपने विजय मिळवत वेंगुर्लेवर कमळ फुलवले आहे. भाजपचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली दीपक केसरकर यांची वेंगुर्ल्यातील सत्ता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे गटाने 2 जागा जिंकल्या, ज्यात प्रभाग 8 मध्ये निकम कुटुंबाचा दुहेरी विजय महत्त्वाचा ठरला. शिंदे शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. मतदारांनी दिलीप गिरप आणि भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास दाखवत वेंगुर्लेत भाजपची निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. हा कौल शहराच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवणारा ठरेल. जनता पार्टीची निर्विवाद सत्ता आलेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले, पहिली प्रतिक्रिया काय असेल? हे सर्व श्रेय मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व उमेदवारांना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ आमचे नेते ज्यांनी हे सगळं नियोजन केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहिले, त्यामुळे हे सर्व श्रेय मी भारतीय जनता पार्टीनं आणि वेंगुर्ल्याच्या सर्व नागरिकांना देत आहे. त्यामुळे आपण
सर्व उमेदवार भव्य भरपूर मताने आपण निवडून आलेलो आहोत. इथे आमचे भारतीय जनता पार्टीचे 20 पैकी 16 नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांचं, भारतीय जनता पार्टीचं आणि आमच्या वेंगुर्ल्यातील नागरिकांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. ठीक आहे. रोहा अष्टमी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. 20 पैकी तब्बल 18 जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारत रोहेकरांचा स्पष्ट कौल मिळवला आहे. या निकालातून विकासाच्या कामांवर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे चित्र समोर आले आहे. निकाल जाहीर होताच रोहा शहरात दमखाडी नाका ते ऐतिहासिक राम मारुती चौकापर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्यासह सर्व विजयी नगरसेवकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विंटेज कारमधून काढलेली ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण रोहा शहर दुमदुमून गेले होते. एकूणच हा विजय रोहेकरांच्या विश्वासाचा आणि राष्ट्रवादीच्या सातत्यपूर्ण विकास कामांचा कौल असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहेकरांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होताना एक अंतःकरणापासूनच्या भावना आमच्या तिघांच्याही मनामध्ये या ठिकाणी आहे. प्रदीर्घ काळ एका कुटुंबावरती, एका पक्षावरती प्रेम सतत राहणं हे राजकारणामध्ये कधी संभवत नसतं. पण माझ्या तमाम रोहेकर नागरिक बंधू भगिनींना आम्ही केलेल्या प्रत्येक कार्याची, शहराच्या जडणघडणीमध्ये दिलेल्या योगदानाची, शहराच्या सुखदुःखात समृद्ध झाल्याची प्रत्येक बाब तमाम रोहेकरांच्या मनामध्ये अंतःकरणापासून रुजली. म्हणून 20 पैकी 18 आणि 5,000च्या मोठ्या फरकाने नगराध्यक्षाचा यशस्वी उमेदवार आपण अभूतपूर्व पद्धतीने या शहरामध्ये आणि राज्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये येऊ शकतो. आजचा दिवस चांगला आहे, त्याच्यामुळे कोणाला काय मी उत्तर देणार नाही. रोहा बदलतोय रोहेकरांनी कोणाला बदललं किंवा कोणा जागा त्याची दाखवली हे माझ्या तमाम रोहेकर बंधू भगिनींनी दाखवलं. त्याच्याबद्दल आपले सदस्य होऊन नमस्कार करतो. राजकारणाच्या प्रवाहामध्ये अनेक वेळेला फेरबदल होत असतात. कळत न कळत दीर्घकाळ सत्तेवरती राहिल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी एक अँटी इन्कम्बन्सी म्हणतात तसा प्रवाह सुप्तपणे निर्माण होऊ शकत असतो. परंतु सातत्य ठेवलं, प्रखर राजकीय इच्छाशक्ती ठेवली, संवेदनाने अंतःकरणापासूनच्या भावना आपल्या गावाच्या गावकऱ्यांच्या समर्पित भावनेने लीन होऊन त्या ठिकाणी दिल्या. अशी किती वर्ष गेली, किती तपजरी गेली तरी याच्यामध्ये अंतर पडू शकत नाही. रोहेकरांनी आम्हा बाबतीमध्ये दाखवून दिलं, त्याचा मी पुन्हा एकदा या निमित्ताने उल्लेख करतो. हे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2001 सालापासून 1, 6, 11, 16 आणि त्यानंतरचा मधला कालखंड गेला. एक सलगपणाने रोहेकरांची सेवा करण्याची. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत एका अत्यंत घातक रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. PFAS नावाच्या या रसायनावर इटलीसारख्या अनेक देशांमध्ये बंदी आहे. मात्र भारतात विशेषतः लोटे MIDC मध्ये याचे उत्पादन सुरू असल्याने पर्यावरण आणि मानवी आरोग्याविषयी गंभीर चिंता व्यक्त होत आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल माहिती घेतली आहे आमचे चिपळूण ब्युरो प्रमुख महेंद्र कासेकर यांनी. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय की चिपळूणच्या लोटे MIDC मध्ये जो केमिकल कंपन्यांचा एक कारखाना आलेला आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाचा, या कंपनीमध्ये घातक रसायन, या रसायनाचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. आणि या रसायनामध्ये असे काही घटक आहेत की ज्या घटकांपासून मानवी शरीराला त्रास होतो आहे. तुमच्या लिव्हर, किडनी, फुफ्फुस आणि ह्यासारख्या अनेक शरीराच्या भागांना त्याचा त्रास होऊ शकतो, असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आज माझं कोकणच्या माध्यमातून आपण ह्या कंपनीमध्ये आलेलो होतो. लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाची कंपनी आहे लोटे MIDC मध्ये. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र ह्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून जो खुलासा आला तो मात्र धक्कादायक आहे. या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ज्या केमिकल कंपन्यांचा ज्या घटकाचा उल्लेख केला जातो आहे तो घटक म्हणजे PFAS याचं प्रोडक्शन ह्या कंपनीमध्ये होतं आहे. जून 2025पासून याचं प्रोडक्शन होतं आहे अशी माहिती इथून मिळते. मात्र ह्या प्रोडक्शन केलेल्या फॅक्टरपासून कोणते ॲप्लिकेशन्स
तयार केले जातात ते मात्र सांगण्यासाठी यांनी टाळाटाळ केलेली आहे. मात्र हा जो घटक आहे PFAS ह्याचं प्रोडक्शन केल्यानंतर केमिकलमध्ये त्याचा वापर केल्यानंतर जे त्याचं वेस्ट तयार होतं त्या वेस्टचं विघटन या कंपनीमध्ये होत नाही. या वेस्टचं विघटन आणि त्याच्यावर या इन्फ्लुएंटवर ट्रीटमेंट करण्यासाठी हा पदार्थ तळोजा MIDCला पाठवला जातो आणि तिथे 1000 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरवर त्याचं विघटन केलं जातं. याचा अर्थ असा होतो की या कंपनीमध्ये इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट नाही. जर यांनी ट्रीटमेंट न करता हा घटक समुद्रामध्ये, वाशिष्ठी खाडीमध्ये, दाभोळ खाडीमध्ये किंवा अन्यत्र लोट्याच्या कोणत्या जागेमध्ये जर हा पुरण्याचा प्रयत्न केला किंवा नदीपात्रामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र कोकणच्या जनतेला हा फार मोठा धोका होऊ शकतो. आता काल पालकमंत्री उदय सामंत उद्योगमंत्री चिपळूणमध्ये येऊन गेल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली होती की अशा प्रकारचं कोणतंही प्रोडक्शन सुरू नाही. अशा प्रकारचं प्रोडक्शनबद्दल आम्ही MPCBकडनं माहिती घेतो. मात्र इथे आल्यानंतर जून 2025पासून याचं प्रोडक्शन होतं आहे ह्याची माहिती खुद्द इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या घटकापासून मानवी शरीराला होणाऱ्या त्रासाबद्दल सरकार आता कोणती पावलं उचलणार, इथले ग्रामस्थ कशा प्रकारे आक्रमक होणार आणि या कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्याच्या जीवाला धोका आहे का, या सगळ्या गोष्टींबद्दल प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिलेलं आहे. शासन याच्याकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे आता पाहण्यासारखं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दौडसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. या बातमीसह वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. आमदार किरण सामंत आणि नामदार उदयजी सामंत आयोजित कधीही न अनुभवलेला भारतातील सर्वात मोठा मराठी लोककलेचा भव्य सोहळा द फोक आख्यान येतोय आपल्या लांजा शहरात रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवायला. थाट ह्यो जुना, खेळ हा नवा, द फोक आख्यान. या पहा आणि या ऐतिहासिक सांगीतिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा. सर्वांसाठी मोफत प्रवेश. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून पुढे नारकर पटांगण ST डेपो शेजारी लांजा येथे द फोक आख्यान. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी शिवानी मेहता तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीतून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी म्हणजेच ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही दमदार विजय मिळवून पालिकेत प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक 4A मधून ठाकरे गटाच्या अरुणा सुहास पाटील यांनी 911 मते मिळवून शानदार विजय संपादन केला. तर प्रभाग 4B मधून शिंदे गटाचे भूषण पांडुरंग कडू यांनी 819 मतांसह दणदणीत यश मिळवत पालिकेत एंट्री केली आहे. या विजयाचे महत्त्व मोठे आहे. तब्बल 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ठाकरे गट पेण नगरपालिकेत पुन्हा एकदा दाखल झाला आहे. तर शिंदे गटाची ही पालिका निवडणुकीतील पहिलीच एंट्री ठरली आहे. यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये सध्या प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष सुरू आहे. या निकालाने पेण शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता नवनिर्वाचित नगरसेवकांकडून शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा पेणचे नागरिक मोठ्या आशेने व्यक्त करत आहेत. एकूणच या विजयामुळे पेणच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त होत आहे. महाराष्ट्र, मी समीर म्हात्रे, तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आज आम्हाला सर्व शिवसेना अत्यानंद होत आहे, कारण आमच्या ताई अरुणा सुहास पाटील ह्या भरघोस मतं निवडून आलेल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद आहे की स्थानिक आमदार यांच्या नातीला पराभव त्यांनी केलेला आहे त्यांचा. त्याच्यामुळे हा विजय सर्वांचं लक्ष खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये केंद्रित होतं. पूर्ण शहरामध्ये 24 जरी नगरसेवक असले तरी सर्वांचं लक्ष प्रभाग क्रमांक 4 मध्ये होतं. कारण तसं म्हणाल तर एकाच घरातील सर्व मंडळी आपल्या विरोधामध्ये उभी होती. कधी काही आमच्या सुहास पाटलांनी त्यांचा बालेकिल्ला म्हणून हा त्यांनी राखला होता. प्रत्येक क्षणी त्यांना मदत केली होती. पण काही अपरिहार कारणामुळे आज सुहासभाई आमचे शिवसेना ठाकरे गटामध्ये आहेत आणि आज शहर प्रमुख आहेत. आणि अशा लढतीमध्ये सगळे दिग्गज एका बाजूला जनशक्ती आणि धनशक्ती याचा खरा जर तुम्हाला हे बघायला मिळाला असेल तो इथे बघायला मिळाला असेल की सर्वसामान्य व्यक्तींनी, सर्वसामान्य मतदारांनी आज धननांगड्या अशा आमच्या नेत्यांना धूळ चाललेली आहे आणि याचं सर्वस्वी आम्हाला होत आहे. आणि खरं सांगायचं तर आम्हाला एक जरी आमचा नगरसेवक निवडून असेल तरी आम्हाला ती नगराध्यक्ष पदाची सीट जणून आल्याचा आम्हाला आनंद होत आहे. आणि सर्व मतदारांनी जो विश्वास आमच्या सुहासभाईंवर अरुणावर दाखवला आणि शिवसेनेच्या मशालीवर दाखवला
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि येत्या 5 वर्षामध्ये नक्कीच अरुणाताई जनतेची जी आश्वासन दिलेली कामं पूर्ण करतील आणि आज आम्ही शून्य फोडून 1 वरती आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2424 नगरसेवक आमच्या लढतीमध्ये असतील आणि त्यातले आम्ही बहुसंख्य निवडून येतील आणि नगराध्यक्ष आमचा असेल एवढी मी जनतेला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला जो कौल दिला आणि मला जो विजयाचा घोडदौड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने, त्यांचा पहिले मी आभार मानतो. आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचं मी सार्थक करून दाखवलं. आज पेणमध्ये प्रभाग 4 मधून माझी उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली. ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि त्याचं हे फळ मिळालं. आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर माझी ही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा सेवक झालेलो आहे आणि ते सांगतील तसं मी करणार आहे आणि नक्कीच पेणमध्ये शिवसेना वाढीचा प्रयत्न करणार. आज मी निवडून प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आलेली आहे. जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे. तो विश्वास मी 5 वर्षात त्यांचं पूर्ण करेन आणि त्यांची जी रखडलेली कामं आहेत ती मी 100% कामं करण्याचा प्रयत्न करेन आणि हा विजय माझा नसून माझ्या जनतेचा आहे. त्यांचे मी आभार मानते. रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला खासदार सुनील तटकरे यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दळवींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. निवडणूक प्रचारादरम्यान रोहामध्ये येऊन आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. सुनील तटकरे यांच्यामुळे रोहाचं नाव सांगायलाही लाज वाटते असे आक्षेपार्ह वक्तव्य दळवींनी केले होते, ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या टीकेनंतर खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत दळवींच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. प्रचंड शब्दामध्ये टीका केली गेली. याच गावामध्ये येऊन माझ्यावरती टीका झाली. मला असं वाटतं जशी आज फुलं तुम्ही टाकली तसाच फुलांचा वर्षाव मतदान रूपी तुम्ही सर्वांनी केला. उत्तर वारसा तो विचार रोहेकरांनी आपल्याला बिंबवला, शिकवला, लहानाचं मोठं केलं, अंगा खांद्यावरती खेळले आणि त्या माध्यमातून आपण एक वेगळं स्थान राज्याच्या, जिल्ह्याच्या, देशाच्या राजकारणामध्ये आपण त्या निमित्ताने निर्माण करू शकतो. म्हणून यावेळेला देशामध्ये बोलत असताना संसदेमध्ये राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताच्या बद्दल माझ्या भावना व्यक्त करत असताना मी रोहाचा, रायगडचा आहे याचा खास करून अभिमान आपल्याला मिळालेलं स्थान आपल्या एकट्याचं नाही, आपल्या कुटुंबियाचं नाही, पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून मिळालेलं स्थान उद्याच्या भवितव्यातल्या कालावधीमध्ये उंची गाठण्याच्या. रायगडमध्ये एका मोठ्या राजकीय घडामोडीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभाई वाघमारे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पाली येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह रिपाईंचा झेंडा हाती घेतला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे आणि जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड उपस्थित होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेतृत्व म्हणून प्रशांत वाघमारे परिचित आहेत. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर आणि राहुल सोनावळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला. विडसई गावातील अनेक ग्रामस्थही यावेळी रिपाईंमध्ये सामील झाले. आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत. आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण जे विचारलेला धम्मशील जी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे. खऱ्या अर्थानं आज महायुती झाली, पण ही अगोदर युतीच होती. शिवसेना आणि भाजप या युतीमध्ये 12 वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना 10%चा आम्हाला सहभाग मिळावा, वाटा मिळावा या अपेक्षेने गेली 12 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो. ग्रामपंचायतीच्या
जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आज 80% त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे. हातामध्ये सत्ता आलेली आहे. त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही 10% वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे. महामंडळात जर 67-68 महामंडळ आहेत, ह्या महामंडळात आम्हाला 10%चा वाटा मिळावा. आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला SEO सुद्धा अजून करता येत नाही. आम्ही प्रपोजलला टाकलेले असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत. आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबर सुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सीटच्या 10% वाटा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे जे पक्ष सांगेल त्या अनुसार आम्ही आमचा मार्ग चोखाळणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्धा खेड येथील LP इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, गोडी आणि जिज्ञासा निर्माण व्हावी हा यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी शाळेत गणित प्रश्नमंजुषा, पाढे पाठांतर स्पर्धा आणि एक आकर्षक गणितीय कोपरा अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला. विशेषतः विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले गणितीय प्रकल्प आणि साहित्य असलेला कोपरा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. शाळेचे ज्येष्ठ गणित शिक्षक श्री सुनील निर्मळ सर आणि गणित शिक्षिका सौ सकुंडे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सौ जाधव मॅडम यांनी महान गणितज्ञ रामानुजन यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी माहिती दिली, तर सौ सकुंडे मॅडम यांनी गणिताचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत सर, पर्यवेक्षक श्री शिवाजी चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणित हे अवघड नसून योग्य पद्धतीने शिकल्यास ते आनंददायी ठरते हा महत्त्वाचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी हा ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय कार्यक्रम ठरला. अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर येथे बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन मापगावचे माजी सरपंच सुनील थळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या बंधाऱ्याच्या कामाची सुरुवात विधिवत पूजा अर्चा करून करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुढील विकास कामांसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. नमस्कार, माझे सरपंच सुनील थले. खरा आपण ह्या रामधरणेश्वर डोंगराच्या खालती आपण आता हे बंधाऱ्याचं नारळ वाढवून उद्घाटन केलेलं आहे. तसेच आपण ह्या पंचकोशीमध्ये 8 ते 10 बंधारे पाणलोट क्षेत्रामधून आपण बांधलेले आहे. खरं सांगायचं तुम्हाला म्हटलं तर गेले 15 ते 20 वर्ष म्हणजे आमच्या सरपंच कारकिर्दीमध्ये पूर्वी बोरिंगला आणि विहिरीला पाणी खूप कमी असायचं. आम्ही 15 बंधारे बांधायला सुरुवात केली. शासनाचं GR किंवा काही नसताना आमच्या संपूर्ण तरुण पोर आहे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं काय, बोरिंगला जिथे पाणी नसायचं ते बोरिंगला पाणी वाढलं. म्हणून आम्ही पाणलोट क्षेत्राकडे जास्तीत जास्त मागणी केली की आपला परिसर खूप डोंगराळ भाग आहे, तर जेणेकरून पाणी आडेल आणि शेतकऱ्यांना आणि विहिरी बोरिंगला पाणी कसं जास्त भेटेल याच्यात आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं. दिनांक 5 मे 2025 पासून सुरू झालेल्या आदिशक्ती अभियान अंतर्गत साखरोली गावात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आदिशक्ती अभियान समितीच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. या समितीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमृता कदम असून ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, सदस्य व आशा वर्कर्स यांचा सक्रिय सहभाग लाभला. या कार्यक्रमांमध्ये बालविवाह प्रतिबंध, महिलांवरील हिंसाचार, हुंडाबळी, महिला आरोग्य, किशोरवयीन मुलींचे प्रश्न, गर्भवती मातांची काळजी, कुपोषण व बालमृत्यू यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी
कौशल्याधारित वस्तू निर्मितीबाबत प्रशिक्षण देण्यात आले। या उपक्रमात गावातील किशोरी व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असून महिलांमध्ये जागृती व आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले। रत्नागिरी जिल्ह्यात जलसंधारणासाठी लोकसहभागातून राबवण्यात येणाऱ्या मिशन बंधारे उपक्रमांतर्गत कोतवडे गावाच्या घारपुरे वाडीत वेतोशी नदीवर वनराई बंधारा उभारण्यात आला आहे। रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने एकाच दिवसात 95 ग्रामपंचायतीमध्ये 500हून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली। घारपुरे वाडीत सकाळी 9 वाजल्यापासून बचत गट महिलांनी व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले। पूर्वी वाहून जाणारे वेतोशी नदीचे पाणी आता बंधाऱ्यामुळे साठू लागले असून जलसाठ्यात तात्काळ वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे। हा जलसाठा शेती, जनावरांसह गावाच्या विविध गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहे। या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।